सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग. आपण हा जो व्हिडिओ पाहतो आहोत म्हणजे करत आहोत, तर त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स पाहिला होता. पण त्याचा आता पुढचा भाग जो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला मानवामध्ये कशा पद्धतीने लैंगिक प्रजनन घडतं ते आपल्याला या भागामध्ये पाहायचं आहे. वी हॅव स्टडीड इन द चॅप्टर. लक्षात घ्या, याच्यामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. विच डिफरंट हार्मोन्स कंट्रोल द फंक्शन ऑफ ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम थ्रू केमिकल कोऑर्डिनेशन. हे कॅन यू रिकॉलमध्ये त्यांनी मागच्या वर्षी आपण 9वीला केमिकल कोऑर्डिनेशन हा जो भाग लेसन होता आपल्याला, तर त्याच्यामध्ये आपण हे पाहिलेलं होतं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे जे कोणकोणते हार्मोन्स आहेत आपल्याला की जी आपल्या ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला ही कंट्रोल करायचं काम करताना दिसतात आपल्याला. त्याचबरोबर विच हार्मोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर चेंजेस इन ह्युमन बॉडी ऑकरिंग ड्युरिंग ऑनसेट ऑफ सेक्शुअल मॅच्युरिटी. याच्यामध्ये वेगवेगळे कोणते हार्मोन्स आहेत की जे शरीरामध्ये शारीरिक विकास घडताना त्याच्यामध्ये लैंगिकरित्या जी मॅच्युरिटी येते त्याची विकास जो घडतो आहे त्याच्यामध्ये कोणकोणते हार्मोन्स रिस्पॉन्सिबल आहेत तेही आपण हे पाहिलेले. तर वाय हॅज द गव्हर्मेंट ऑफ इंडिया द लॉ ऑफ फिक्स द मिनिमम एज ऑफ मॅरेज ॲज 18 इन गर्ल्स अँड 21 इन बॉईज. का बरं केलेलं असेल की 18 वय मुलीचं असावं, 21 वय मुलाचं असावं? कारण त्यांची पूर्ण शारीरिक वाढ, मानसिक वाढ ही पूर्णपणे या एजमध्ये कंप्लीट होते आणि या कारणामुळे ती मिनिमम एज तरी इतकं असावं असं गव्हर्मेंटनी रिकमेंड केलेलं आहे. वी हॅव स्टडीड इन द चॅप्टर. आपण आता ह्या भागाला सुरुवात करत आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याला हेरिडिटी अँड व्हेरिएशन दॅट मेन हॅज XY सेक्स क्रोमोसोम्स अँड वुमेन हॅव XX सेक्स क्रोमोसोम्स. सर्वांना माहिती आहे क्रोमोसोम्सच्या किती मानवामध्ये जोड्या असतात, तर 23 जोड्या म्हणजे 46 क्रोमोसोम्स असतात. त्याच्यामध्ये 44 क्रोमोसोम्स हे सेम असतात मेन आणि वुमेनमध्ये. पण ही जी सेक्स क्रोमोसोम्सची जोडी असते ती मात्र डिफरंट असते. वुमेनमध्ये XX क्रोमोसोम असतो आणि मेनमध्ये पुरुषांमध्ये XY क्रोमोसोम असतो. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विथ स्पेसिफिक ऑर्गन्स डेव्हलप इन द बॉडी ऑफ मेन वुमेन ड्यू टू दीज सेक्स क्रोमोसोम्स ओनली. लक्षात घ्या की ही जी पुनरुत्पादन जी प्रोसेस ही घडते, सेक्शुअल रिप्रोडक्शन जे घडते, ह्या पूर्णपणे या सेक्स क्रोमोसोमवरच अवलंबून असते आणि याच्यावरच ह्या ऑर्गनची म्हणजे स्पेसिफिक ऑर्गन्स डेव्हलप इन द बॉडी. म्हणजेच काय म्हटलेले की याचा पूर्णपणे जो विकास या सेक्स क्रोमोसोम्सच्या याच्यावरच होतो. एक्स क्रोमोसोम इज प्रेझेंट इन मेन अँड वुमेन. लक्षात घ्या ह्या दोन्हीमध्ये सेम तर काय आहे की XX दोन्हीकडे आहे, पण वुमेनमध्ये XX आहे आणि मेनमध्ये म्हणजेच काय पुरुषांमध्ये XY असतो आणि स्त्रियांमध्ये XX क्रोमोसोम. फरक असा आहे की पुरुषांमध्ये Y क्रोमोसोम येतो तर स्त्रियांमध्ये दोन्ही XX असतात. नाऊ वी शॅल स्टडी द स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. थोडंसं मला इथं विषयांतर म्हणजे करायचं आहे, कारण याच्यामध्ये खूप वेळा आपण ऐकतो की आणि ह्याच्यावर प्रश्न पण असतातच की जो अपत्य झालेला आहे तो मुलगा की मुलगी हे कुणावरून ठरतं, तर बऱ्यापैकी स्त्रियांना हे गृहीत धरलं जातं की त्यांच्यावरून ठरतं, पण तसं नाही. तर पुरुषांमध्ये जो क्रोमोसोम्सची जी जोडी येते पुढे, ते आपल्याला पुढच्या भागात आहेच हे सांगायचं आहे. तर
त्याच्यामधून पुरुषांकडून जी एक्स क्रोमोसोम्सची एक्स का वाय हे दोन्हीपैकी कुठला क्रोमोसोम्सची जी जोडी येते त्याच्यावर ठरतं की त्याची जी अपत्य आहे संतती आहे ही मुलगा आहे की मुलगी. त्याच्यामुळं याच्यामध्ये काही कुठल्याही स्त्रियांवर कुठलेही दोष देण्यात अर्थ नाही. पुढे ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता याच्यामध्ये आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. तर पुरुषांचे जे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ह्याचा आता अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये शेजारच्या आकृतीमध्ये दिसतीच आहे ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन म्हणजेच पुरुष प्रजनन संस्था आपल्याला दिसून येते. हा त्यांच्या शरीराचा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा ऑर्गन आहे. आणि हा जो आहे कशा पद्धतीने त्याचे पार्ट्स आहेत ते त्याची नावही व्यवस्थित डायग्रॅम हे समजून घ्या. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन कन्सिस्ट ऑफ टेस्टिस व्हेरियस डक्ट्स अँड ग्लँड्स. त्याच्यामध्ये टेस्टीज असतात त्याचबरोबर डक्ट्स अँड ग्लँड्स ग्रंथी पण आहेतच. टेस्टीज आर प्रेझेंट इन द टेस्ट इज प्रेझेंट इन द स्क्रॉटम आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. हे जे टेस्टीज असतात हे कुठे स्क्रॉटम हा जो खाली दाखवलेला आहे स्क्रॉटमचा भाग आहे तर त्याच्यामध्ये या टेस्टीज दिसत आहेत बघा. जांभळ्या रंगाचे डायग्राममध्ये दिसतंय पर्पल रंगाचं ते म्हणजे टेस्टीज असतात. टेस्टीज कंटेन्स न्यूमिरियस सेमिनिफेरियस ट्यूबल्स. म्हणजे काय त्याच्यामध्ये टेस्टीजमध्ये हे स्पर्म्स जी डेव्हलप होते तयार होते ते त्याच्यामध्ये चांगल्या तयार होतात हे आपल्याला लक्षात येते. जर्मिनल इपिथिलियम प्रेझेंट इन द ट्युबिलियस डिवाइड्स बाय मिओसिस टू प्रोड्यूस स्पर्म्स. लक्षात घ्या इपिथिलियम जो जर्मिनल आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे स्पर्म्स आहेत हे प्रोड्यूस करायचे ट्युबिलियसमध्येच केले जातात आणि त्याच्यामध्ये हे करताना बाय मिओसिस म्हणजे मिओसिसच्या अर्धगुणसूत्री विभाजनाच्या साहाय्याने हे स्पर्म्स प्रोड्यूस केले जातात तयार केले जातात. दोज स्पर्म्स आर सेंट फॉरवर्ड थ्रू व्हेरियस ट्यूबल्स. Sequence of those tubules is as rete testes, vas differences, epididymis, vas differences, injectatory duct and urinogenital duct. म्हणजे हे बघा ह्यांचा सिक्वेन्स कसा आहे ट्युबिलियसचा हा इथे व्यवस्थित डायग्राममध्ये लक्षात येतो आपल्याला. याच्यामध्ये प्रोस्टेस ग्लँड आहे त्याच्यानंतर खाली वास डिफरन्स आहे परत कॉपर ग्लँड आहे आणि त्याच्या खाली युरिनोजेनिटिकल डक आहे. हे नीट डायग्राममध्ये समजून घ्या व्यवस्थित. ॲज द स्पर्म्स आर पुश्ड फॉरवर्ड from one duct to next and then they become mature and able to fertilize the ovum. लक्षात घ्या हे जे आहे स्पर्म्स हे काय केले जातात पुश केले जातात पेनिसमधून आणि एका डककडून म्हणजे फ्रॉम वन डक टू नेक्स्ट एका डककडून दुसरीकडे ते पुढच्याकडे पाठवले जातात आणि ते जेव्हा मॅच्युअर होतील त्याच्यानंतर ते एबल होतात फर्टिलायझर करण्यासाठी पूर्ण डेव्हलप होण्यासाठी. लक्षात घ्या ह्याच्यात थोडासा भाग राहिला आहे. सेमिनल व्हेसिकल्स सिक्रेट्स देअर सिक्रेशन इन इंजेक्टरी डक्ट्स वेअर ॲज द प्रोटेस्ट ग्लँड्स अँड कॉपर ग्लँड सिक्रेट्स देअर सिक्रेशन इन युरिनोजेनिटिकल डक्ट. लक्षात घ्या की सेमिनल व्हेसिकल्समध्ये कुठले सिक्रेशन कुठे होतं तर इंजेक्टरी डकमध्ये सेमिनल व्हेसिकल्सचं सिक्रेशन होतं तर कॉपर ग्लँड्सचं सिक्रेशन हे त्याच्या युरिनोजेनिटिकल डकमध्ये होतं. हे लक्षात घ्या कुठलं कशामध्ये नाहीतर परत सिक्रेशनचं कशामध्ये आहे रिकाम्या जागासाठी वगैरे विचारला जातो.
Semen is formed of sperms and secretion of all these glands. Semen is injulated out through penis. All the organs of male reproductive systems are paired except urinogenital duct and penis and secrum. लक्षात घ्या, याच्यामध्ये हेच सांगितलेले की कशा पद्धतीत स्पर्म्स हे डेव्हलप होतात, त्यांचं सिक्रेशन कोणकोणत्या ग्लँडमध्ये. लक्षात घ्या, डक्सच्या साह्याने ते एका डककडून दुसरीकडे पाठवले जातात आणि त्याच्यामध्ये सेमिनल व्हेसिकल्स आणि काउपर ग्लँड्स हे सिक्रेशन होतं यांचं हार्मोन्सचं, तेही कुठे होतं तेही सांगितलेले. नीट लक्षात घ्या, त्याचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडं सरप्रायझिंग फॅक्ट्समध्ये सांगितलेले ते वाचून घ्या.